नमस्कार, मी सोनाली पाटील. अक्षरधन समूहाच्या कथावाचन स्पर्धेमध्ये मी आज राजेंद्र घाडगे उर्फ लेखक राजू घाडगे यांची जाधवांची सखू ही कथा तुम्हाला सादर करून दाखवत आहे. सखू, तुझं लग्न झालंय का ग? हो रे बाळा. मग नवरा कुठे तुझा? असतो मुंबईला. येणार आहे मला न्यायला. मला पण नेशील का ग तुझ्या बरोबर? लय भारी हाय म्हणे मुंबई. नेन की, पण अगोदर मला तरी नेऊ देत. सखूनं माझ्या डोक्यावर प्रेमाने टपली मारली. 40 वर्षापूर्वींचा माझा आणि सखूचा हा संवाद. मी पोरस्वता 10-12 वर्षांचा. सखू आमच्या शेजारी राहायची. गोऱ्या रंगाची, बसक्या नाकाची, उंची जेमतेम 5 फूट. चेहरा मात्र सदा हसरा. 3 मुली आणि 2 मुलं असणाऱ्या जाधवांच्या कुटुंबातील ती सर्वात थोरली. 2 बहिणींची लग्न झालेली आणि 2 भाऊ शाळेत शिकत होते. सखू कधी शेतावर जायची नाही. तिची आई पारुअक्का तिला नेहमी घरातलीच कामं करायला सांगायची. तीही मग एकतर स्वयंपाकघरात असायची, नाहीतर झाडलोट करत असायची, किंवा बाहेर बाजल्यावर बसून पाय हलवत रस्त्याकडे पाहत बसायची. बुटकी असल्यानं तिचे पाय खाली टेकायचे नाहीत. पाय हलवताना गळ्यातल्या मंगळसूत्राशी चाळा करत राहायची. त्याच्याकडे बघत राहायची. तिचं हे ध्यान मला खूप आवडायचं. सर्वजण म्हणायचे नवऱ्यानं तिला सोडले म्हणून. तिच्या नवऱ्यानं दुसरं लग्न केलं होतं. तसं पाहिलं तर तिच्यात सोडण्यासारखं काहीच नव्हतं. गोरी होती, कामात चांगली होती, सदैव आनंदी असायची. मला सारखा प्रश्न पडायचा, का बरं सोडलं असेल हिला? कारण गावातल्या कितीतरी स्वभावानं आणि रंगानं तिच्या तुलनेत डाव्या असलेल्या मुलींची लग्न झाली होती आणि सर्वजण आपल्या संसारी व्यवस्थित नांदत होत्या. त्या मानानं सखू खूपच उजवी होती. आई नसेल तेव्हा सखू कधी कधी मैत्रिणींची गप्पा मारत बसायची. सखूचं लग्न झालं तेव्हा सुरुवातीला 1 वर्ष तिला मुंबईला नेलं होतं. तिथल्या चाळीतल्या गमती जमती ती परत परत सांगायची. नवऱ्याबद्दल बोलताना तिचा चेहरा विशेष उजळून निघायचा. तिचे डोळे चमकायचे आणि गाल लाल व्हायचे. कधी कधी ती माझ्याशी पण गप्पा मारायची. तिला मुंबईचा नवऱ्याचा पत्ता माहीत होता. बरेचदा तिनं माझ्याकडून पत्र लिहून घेतली होती आणि पोस्टात टाकायलाही सांगितली होती. पत्रात ती फक्त खुशाली विचारायची. सवतीची पण चौकशी करायची, पण कधी न्यायला येणार वगैरे असे प्रश्न विचारायचेच नाही. एकदा मी शाळेत जात असताना तिनं मला हाक मारून बोलावलं. खूपच आनंदी दिसत होती. तिनं मला साखर दिली आणि वरून मडक्यातलं पाणीही प्यायला दिलं. कारण काय, तर तिला कुठून तरी कळालं होतं की तिच्या सवतीला मुलगा झाला. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद अगदी ओसांडून वाहत होता. या आनंदात तिनं मला पत्र लिहायला सांगितलं, पण मला शाळेला उशीर होईल म्हणून मी तिथून धूम ठोकली. सखू गाणं खूप चांगलं म्हणायची. तिची आई तिचा खूप लाड करायची. येता जाता डोक्यावरून हात फिरवायची. कडाकडा बोटं मोडत तिच्या गालावरून हात फिरवायचे. त्यावेळेस तिच्या डोळ्यात पाणी असायचं. मला एकदा तिनं बाळा गाऊ कशी अंगाई सिनेमाची स्टोरी ऐकवली होती. लग्नानंतर तिच्या नवऱ्यानं तिला दाखवलेला हा एकमेव सिनेमा. स्टोरी सांगताना ती देहभान हरपून गेली होती. त्याच्यातलं अरे मन मोहना, अरे मन मोहना, कळली राधिका रे, कळल्या गोपिका, कळल्या गोपिका, साधी भोळी मीरा तुला कळली नाही, तुझी माझी प्रीत कधी जुळली नाही. अरे मन मोहना रे मोहना.
मोहना रे मोहना. हे गाणं संपूर्ण म्हणून दाखवलं होतं तिनं मला. शेवटी तिच्या डोळ्यात पाणी तरळले असावे असा मला भास झाला. कॉलेज संपवून मी मुंबईला नोकरीला लागलो. लग्नही झालं. दरम्यान पारू अक्का देवाघरी गेली होती आणि सखूच्या दोन्ही भावांची लग्न झाली होती. बायका बायकांमध्ये वाद नकोत म्हणून दोघांनी राहतं घर वाटून घेतलं होतं आणि सखूला बाजूची एक छोटी खोली दिली होती राहायला. पोटाची सोय म्हणून ती शेतात काम करायला लागली होती. एक दिवस गावी सुट्टीला आलो होतो. तो रस्त्यात सखू भेटली. मला बघितल्यावर तिला खूप आनंद झाला. मी म्हटलं, कुठं निघालीस ग एवढ्या उन्हातानाची सखू? चालली पुसेगावाला मंगळसूत्र करायला. पहिलं तुटलं, आता चांगलं मजबूत करते बघ. तिच्या चेहऱ्यावर उत्साह होता. पैसा आहे ते का? मी तिला चिडवण्याच्या उद्देशानं बोललो. हाय ती मस्त, आईनं बी दिल्या ती आणि मी आधी जमा केल्या ती. तिला कधी एकदा जाते आणि मंगळसूत्र करते असं झालं होतं. 50च्या वयातही अजून ती तरुणी असल्यासारखी वाटत होती. आणि बरं का, मुंबईला जाताना मला भेटून जाशीला. जाता जाता तिनं मला सांगितलं. संध्याकाळी रानातून चक्कर मारून परत येताना सखूच्या घरी गेलो. शेणानं सारवलेल्या घरात तिनं मला बसायला पाठ दिला. तिनं घर कसं एकदम स्वच्छ ठेवलं होतं. चहा वगैरे झाल्यावर तिनं कुणाच्या तरी रानातून जमा करून आणलेल्या भुईमुगाच्या शेंगा 2 पिशव्यात भरल्या आणि म्हणाली, एक तुझ्या पोरासनी ने आणि एक मुंबईला आमच्या घरी दे. पत्ता माहिती आहे ना तुला? इतका वेळापत्र लिहून लिहून माझा पत्ता अगदी तोंडपाठ झाला होता. मी हो म्हणून तिचा निरोप घेतला. तेवढ्यात तिनं नवीन करून आणलेलं मंगळसूत्र दाखवलं. सोन्याच्या वाट्या चमकत होत्या. 3 तोळ्याचं ते मंगळसूत्र दाखवताना ती मनानं कुठंतरी खचल्यासारखी वाटली. एके दिवशी रविवारी मी मुद्दाम वेळ काढून सखूच्या नवऱ्याच्या घरी गेलो. इतक्या वर्षानंतरही मला सखूला त्यानं नाकारण्याचं कारण जाणून घ्यायचं होतं. वडाळ्याच्या चाळीतलं ते बैठं घर. साधारण 60तल्या तिच्या नवऱ्यानं मला बसायला पाठ दिला आणि ओळख विचारली. मी ओळख सांगून शेंगांची पिशवी दिली. सखूची सवत स्टोव्हवरती स्वयंपाक करत होती. मला सखू तिच्यापेक्षा कितीतरी उजवी वाटली. सखूच्या नवऱ्यानं तिची ख्यालीखुशाली विचारली. त्याच्या बोलण्यात तिच्याबद्दल कुठेही द्वेष, राग किंवा तुटकपणा जाणवला नाही. मला खूप आश्चर्य वाटलं. जाता जाता मी त्याला विचारलं, मग कधी आणताय सखूला मुंबईला? हो, आणि लवकरच. मला त्याच्या बोलण्यात आशेचा किरण दिसू लागला. मध्ये 10-12 वर्ष गावी जाणं झालंच नाही. कामाच्या नादात सखूला तसा विसरूनही गेलो होतो. वाटलं नेलं असेल तिला तिच्या नवऱ्यानं मुंबईला. सुखी झाली असेल बिचारी. 10-12 वर्षांनी गावाला गेलो. आवर्जून सखूच्या घराकडे नजर गेली. पाहिलं तर दरवाजा उघडा होता. आश्चर्यानं मी तिकडं वळलो. बरोबर माझा 7वीत असणारा मुलगा होता. बाहेरून सखू असा आवाज दिला. कोण आहे असं म्हणत 60ची सखू बाहेर आली. मला व मुलाला पाहताच तिनं आमच्या दोघांच्या तोंडावर हात फिरवला. मला पाहताच तिला खूप आनंद झाला. आम्हाला बसायला तिनं पाट दिली आणि आमच्यासाठी चहा टाकला. भरभरून बोलत होते ते. थोडा वेळ गेल्यावर चहा पिता पिता माझ्या मुलाने बाळगूतपणे तिला विचारलं, लग्न झालं का हो तुमचं? हो रे बाळा. तिचा उत्साह दांडगा होता. मग नवरा कुठे आहे तुमचा? मी मुलाला डोळ्यांनी दटावलं, पण त्याचं माझ्याकडे लक्षच नव्हतं. असतो मुंबईला, येणार आहे मला न्यायला.
मी चाचपून तिच्याकडं पाहिलं. तिचा हात मंगळसूत्रावर होता आणि मंगळसूत्रातल्या त्या वाट्या आजही तशाच चमकत होत्या. धन्यवाद. लेखक राजू घाडगे, सादरीकरण सोनाली पांडे.